नमस्कार मित्रांनो. आज आपण मायकेल ब्लासलँड यांच्या द हिडन हाफ या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. जरा थांबा आणि विचार करा. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे काही जाणता त्यातील फक्त अर्धीच माहिती तुमच्या उपयोगाची आहे आणि बाकीचा अर्धा भाग तो कधी पाहिलाच गेला नाही, कधी समजलाच नाही आणि कदाचित तुम्हाला कधी सांगितलंच गेलं नाही. तुम्ही म्हणाल, काय बकवास आहे हे. आपण शिकलेले आहोत, इंटरनेट आपल्या खिशात आहे, माहिती तर आपल्याकडे भरपूर आहे. पण थांबा, हाच तर मुद्दा आहे. माहिती खूप आहे, पण समज कमी आहे. आपण तथ्यांवर विश्वास ठेवतो, आलेख आणि आकडेवारीवर नाचतो, तज्ज्ञांच्या बोलण्याला गीतेचा श्लोक मानतो आणि विचार करतो की आता तर चित्र पूर्ण आहे. पण जरा विचार करा, जर ते चित्रच अपूर्ण असेल, जर ती कथा ज्यात तुम्ही नायक आहात त्यात खलनायकाचा ट्विस्ट आणि अर्धा भाग कुठेतरी लपलेला असेल. हेच आहे द हिडन हाफ, तो अदृश्य भाग जो आपल्या आयुष्याला, निर्णयांना, परिणामांना आणि समजुतीला गुपचूप आकार देतो, आपल्याला काही कळू न देता. या पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच एक प्रश्न उभा राहतो. तुम्हाला वाटतं का तुम्ही सर्व काही जाणता? आणि जसजसं तुम्ही पुढे जाता, हा प्रश्न तुमच्या आत्मविश्वासाची भिंत तोडतो, पण सर्वोत्तम पद्धतीने. कारण जेव्हा भिंत पडते तेव्हाच तुम्ही नव्या कल्पनांना आत येऊ देता. या पुस्तकाचं प्रत्येक प्रकरण तुम्हाला आठवण करून देतं की जर तुम्हाला समजुतीने जगायचं असेल तर प्रत्येक खात्रीवर प्रश्न उपस्थित करा, प्रत्येक उत्तरामागचं काय शोधा आणि प्रत्येक अपयशात तो लपलेला घटक ओळखा जो कदाचित तुमच्या पकडीबाहेर होता. चला तर मित्रांनो, या ऑडिओबुकसह आपण त्या लपलेल्या जगात प्रवेश करूया. प्रकरण 1, नियंत्रणाचा भ्रम. जरा विचार करा, तुम्ही आयुष्यभर जे काही योग्य मानलं गेलं ते सर्व केलं. सकाळी लवकर उठलात, मेहनत केली, रणनीती बनवली, निरोगी खाल्लं, वाईट संगती टाळली, स्वयंसुधारणा पुस्तकं वाचली, पॉडकास्ट ऐकलं, पण तरीही काही गोष्टी तशा घडल्या नाहीत. आता तुम्ही विचार करताय, माझी मेहनत वाया गेली का? माझ्यातच कमी आहे का? कदाचित तुम्ही स्वतःला दोष द्यायला लागलात, नशिबावर प्रश्न उपस्थित करायला लागलात किंवा दुसऱ्यांची तुलना करून खचायला लागलात. पण थांबा, तुम्ही कधी विचार केलाय का, जे तुमच्या नियंत्रणात होतं ते तुम्ही केलं, पण जे तुमच्या नियंत्रणात नव्हतं ते कमी ताकदवान होतं का? द हिडन हाफमध्ये एक कथा आहे जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलेल. शास्त्रज्ञांनी क्लोन केलेल्या क्रेफिशवर म्हणजे खेकड्यासारख्या प्राण्यांवर एक प्रयोग केला. हे प्राणी एकाच डीएनएपासून बनवले होते, म्हणजे अगदी कॉपी, कोणताही जनुकीय फरक नव्हता. त्यांना एकसारख्या मत्स्यालयात ठेवलं. एकच तापमान, एकच खाद्य, एकच पाणी, सर्व काही सारखं. आता अपेक्षा अशी होती की हे सर्व प्राणी एकसारखेच राहतील, रंग, आकार, आयुर्मान सर्व काही. पण काय झालं? काही क्रेफिश मोठे झाले, काही लहान राहिले, काहींचा रंग बदलला आणि काही तर इतरांपेक्षा वर्षांपूर्वी मरण पावले. आता सांगा, जेव्हा सर्व काही एकसारखं होतं, डीएनए, पर्यावरण, खाद्य, पाणी, तरी हा फरक का? हाच आहे या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपण जे काही समजतो त्यावर आपलं नियंत्रण फक्त अर्धाच असतं, बाकी अर्धा भाग लपलेला असतो. आणि जेव्हा आपण या लपलेल्या अर्ध्याला मान्यता देत नाही, तेव्हा आपण समजतो की आपले परिणामच आपल्या क्षमतेचा पुरावा आहे. पण प्रत्यक्षात परिणाम कधीकधी स्वतःचा मार्ग निवडतात. म्हणूनच मी सर्व काही बरोबर केलं तर परिणामही बरोबर येईल, हा विचार एक भ्रम आहे. आणि हाच भ्रम आपल्याला सर्वात जास्त तोडतो. आपण किती वेळा दुसऱ्यांचं यश पाहून विचार करतो, त्याने तर तेच केलं जे मी करतोय, मग तो इतका पुढे कसा गेला? किंवा मी तर त्यापेक्षा जास्त मेहनत केली, मग माझं नशीब का फसकं पडलं? याचं उत्तर त्या लपलेल्या अर्ध्यामध्ये आहे, जे आपल्याला दिसत नाही पण आपल्या आयुष्याच्या निर्णयांना वळण देतं. कधीकधी तो लपलेला भाग जनुकीय असतो, कधी मूड, कधी संगोपनाचे सूक्ष्म परिणाम, कधी पर्यावरणातील सूक्ष्म फरक आणि कधी फक्त निव्वळ योगायोग. आणि हाच योगायोग खरं कारण आहे की दोन सारखे दिसणारे, बोलणारे, चालणारे लोक वेगवेगळ्या मंजिलीपर्यंत का पोहोचतात. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की मेहनतीला काही अर्थ नाही. आहे नक्कीच. फरक एवढाच की आपल्या मेहनतीला परिणामांशी जोडू नका. जेव्हा तुम्ही फक्त परिणामांवरून तुमचं मूल्य ठरवता तेव्हा तुम्ही त्या 50% भागाला दुर्लक्ष करता जो तुमच्या हातात नव्हताच. म्हणूनच हे पुस्तक आपल्याला शिकवतं, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा पण परिणामांवर मोह ठेवू नका. कदाचित तुम्ही बी पेरलं, पाणीही दिलं, पण पाऊस आला नाही. मग बी चुकीचं होतं का? नाही. हवामान तुमच्या नियंत्रणात नव्हतं, पण बी वाचवून पुन्हा पेरणं तुमच्या हातात आहे. मायकेल ब्लासलँड आपल्याला सांगत नाहीत की हातावर हात ठेवून बसा. ते म्हणतात, सक्षम व्हा, मेहनत
मेहनती व्हा, पण परिणामांच्या अहंकारात किंवा अपराधीपणात अडकू नका. कारण परिणाम कधीकधी तुमच्या मेहनतीची नव्हे, तर त्या न दिसणाऱ्या बदलांची निर्मिती असतात, ज्याचं मोजमाप तुम्ही करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही हे समजता, तेव्हा तुम्ही अपयशाने खचत नाही, तर अधिक खोल विचार करता. तुम्ही दुसऱ्यांना दोष देणं थांबवता, स्वतःला कठोरपणे न्याय देत नाही. आणि हीच जागरूकता, ही नम्रता तुम्हाला त्या माणसात बदलते, जो परिणामांपेक्षा वर विचार करतो. प्रकरण 2. जे दिसतं तेच खरं आहे का? दररोज सकाळी जेव्हा तुम्ही गजराच्या पहिल्या किंकाळीने डोळे उघडता, तेव्हा एक नवीन लढाई सुरू होते. काय खावं, काय घालावं, जिमला जावं की आणखी 5 मिनिटं झोपावं, मेसेजला उत्तर द्यावं की सीनवर सोडावं. आणि मग मोठ्या गोष्टी येतात. कोणती नोकरी योग्य आहे, लग्न करावं की एकटं राहावं, व्यवसाय सुरू करावा की नोकरी धरून ठेवावी. आपण दररोज प्रत्येक क्षणी निर्णय घेत असतो, कधी आपल्या डोक्याने, कधी भीतीने, कधी समाजातील सक्षम लोकांच्या सल्ल्याने. पण तुम्ही कधी विचार केलाय का, या निर्णयांमागे जी न दिसणारी शक्ती काम करते ती कोणती आहे? जे दिसतं तेच पूर्ण सत्य नाही. समजा तुम्ही 2 माणसं पाहता. दोघांनी एकसारखं शिक्षण घेतलं, एकाच शहरात वाढले, बुद्धिमत्ता जवळपास सारखी, पण एक शिखरावर आहे तर दुसरा अजूनही नोकरी शोधतोय. आपण लगेच म्हणतो त्याने मेहनत केली असेल किंवा दुसऱ्याने वेळ वाया घालवला असेल, पण तसं असणं गरजेचं नाही. कदाचित त्यांच्या निर्णयांवर ज्या न दिसणाऱ्या शक्ती प्रभाव टाकत होत्या, त्यांची भूमिका आपण विचार करतो त्यापेक्षा खूप मोठी होती. मायकेल ब्लासलँड या जादुई वास्तवाच्या थरावर थर उलगडतात. हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार, प्रत्येक आवड-निवड फक्त जागरूक नियंत्रणात नसतं. आपले जीन्स म्हणजे जन्मासोबत येणारे जनुक, आपला विचार करण्याचा मार्ग, भीतीचा अंदाज, घाबरण्याची मर्यादा आणि अगदी धाडस करण्याची हिंमत ठरवू शकतात. विचार करा, कदाचित तुमच्या धाडसाची जी कमतरता आहे ती तुमची चूक नाही, तर तुमच्या डीएनएच्या रचनेचा भाग आहे. मग तुम्ही स्वतःला आळशी म्हणाल का? मग येतं पर्यावरण. तुमचं बालपण, आजूबाजूचे लोक, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या कुटुंबाची विश्वास प्रणाली. हे सर्व तुमच्या अवचेतनात गुपचूप सॉफ्टवेअरप्रमाणे बसतं. आता जेव्हा तुम्ही कोणताही निर्णय घेता, तो थेट तुमच्या मनातून येत नाही. तो या सर्व लपलेल्या थरांमधून जातो. आणि त्यातही योगायोग, ताशाच्या पत्त्यांमधून निघालेलं एक पान, जे संपूर्ण खेळ पालटून टाकतं. तुम्ही विचारही करू शकत नाही की कधी-कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेली तुटपुंजी गप्पा तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. आता तुम्ही म्हणाल, मग आपण कशाला विचार करायचा, मेहनत कशाला करायची, जर सर्व काही लपलेल्या शक्ती ठरवत असतील? पण थांबा, हे पुस्तक याच गोष्टीचा सर्वात मोठा धडा देते. नियंत्रण मर्यादित आहे, पण जागरूकता अमर्याद आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की न दिसणाऱ्या शक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करू शकतात, तेव्हा तुम्ही निष्क्रिय बळी बनत नाही, तर सक्रिय निरीक्षक बनता. तुम्ही स्वतःला समजायला लागता. निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही थांबता, विचार करता की हा माझा स्वतःचा निर्णय आहे की वारसाने मिळालेल्या विश्वासाचा परिणाम. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पाहता, तेव्हा तुम्ही त्यांचा न्याय करणं थांबवता. आता तुम्ही म्हणत नाही, तो काही कामाचा नाही, त्याने आपलं आयुष्य खराब केलं, किंवा त्याने काहीच केलं नाही तरी त्याला मिळालं. आता तुम्ही समजता की प्रत्येक माणसाची लढाई त्याच्या नजरेत नाही, तर त्याच्या नसांमध्ये सुरू होते, त्याच्यातील न दिसणाऱ्या बदलांपासून. आणि हीच समज तुम्हाला मोठं बनवते. प्रकरण 3. मोठेही चुका करतात. समजा तुम्ही आयुष्यातील एखाद्या मोठ्या गुंत्यात अडकलात. नोकरी सोडावी की नाही, स्टार्टअप सुरू करावा की नाही, एखादं नातं पुढे न्यावं की सोडून द्यावं, आणि तुम्हाला उत्तर सापडत नाही. अशा वेळी तुम्ही काय करता? सरळ यूट्यूब उघडता, टॉप 5 सायन्स यू शुड क्विट युअर जॉब असं टाईप करता, किंवा एखाद्या प्रेरणादायी, प्रभावशाली व्यक्तीचं भाषण ऐकता, ज्याच्याकडे 10 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि तो दावा करतो की त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत आहे. किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या गुंतवणूकदाराचा मुलाखत पाहता, विचार करता की ज्याने करोडो कमावले, तो चुकीचा कसा असेल, आणि मग तुम्ही त्याच्याच बोलण्याला आपलं दिशादर्शक बनवता, असं समजता की तो म्हणतोय तर बरोबरच असेल. पण द हिडन हाफ तुम्हाला इथेच थांबवतं. ते म्हणतं, थांबा, विचार करा, खरोखरच ही माणसं नेहमी बरोबर असतात का? मायकेल ब्लासलँड या पुस्तकात काही धक्कादायक सत्य मांडतात. सर्वात मोठे अर्थशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि गुंतवणूक तज्ज्ञही वारंवार चुकीचे ठरतात.
आणि ही काही साधी चूक नसते. ही ती अंदाज असतात ज्यावर धोरणं बनतात, कंपन्या कोट्यावधींची गुंतवणूक करतात आणि सामान्य लोक आपली आयुष्यभराची बचत पणाला लावतात. पण तरीही ती तज्ज्ञांची भविष्यवाणी अयशस्वी होते. का? कारण माणसाकडे डेटा असला तरी त्याचा अर्थ लावणं अनेकदा गृहीतकांवर अवलंबून असतं. आणि गृहीतकांचं काय? ते हवेतही तरंगतात. एक संशोधन सांगतं की अनुभवी डॉक्टर्स जे वैद्यकीय निदान करतात, एकाच रुग्णाच्या अहवालाकडे पुन्हा पुन्हा पाहताना त्यांचे स्वतःचे निर्णय बदलत गेले. म्हणजे ते स्वतःच्या मतांवर सातत्य राखू शकले नाहीत. मग विचार करा, जेव्हा इतके शिकलेले, अनुभवी लोकही खात्रीच्या नावाखाली डगमगतात, तेव्हा आपण आणि तुम्ही कोणत्या शेतातली मुळी आहोत? ब्लासलँड हेच जोराने सांगतात. त्यांचा आत्मविश्वास तुमचं दिशादर्शक बनू नये. आत्मविश्वास दाखवणं सोपं आहे. चमकदार स्लाइड्स, आकडेवारी, आलेख, ठाम आवाज हे सर्व एक भ्रम निर्माण करतात की समोरचा माणूस सर्व काही जाणतो. पण हे पुस्तक आपल्याला शिकवतं की ही खात्री अनेकदा पृष्ठभागावरची असते. आतून सगळे तितकेच गोंधळलेले असतात जितके आपण. फरक एवढाच की त्यांनी त्या गोंधळाला पॉलिश करून सादर करायला शिकलेला आहे. आणि विचार करा, हे किती धोकादायक असू शकतं. जेव्हा एखादा मोठ्या स्तराचा तज्ज्ञ चूक करतो तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा होतो. 2008ची आर्थिक मंदी हा याचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यावेळी कोणी ती मंदी येईल असं भाकीत केलं होतं का? तेव्हा सर्व उच्चस्तरीय अर्थशास्त्रज्ञ म्हणत होते की बाजार स्थिर आहे. पण प्रत्यक्षात काय झालं? काही महिन्यातच जगाची अर्थव्यवस्था डळमळली. तसंच महामारीपूर्वी WHO आणि मोठ्या आरोग्य संस्थांकडे खूप योजना होत्या. पण कोविडने सगळ्यांचं गणित बिघडवलं. का? कारण प्रत्येक यंत्रणेमागे काही असे घटक असतात जे ना दिसतात ना पूर्णपणे समजतात. ब्लासलँड इथे आपल्याला डोळे उघडणारा संदेश देतात. आंधळा विश्वास सोडा. विचार करा, वाचा, जाणा आणि सर्वात महत्त्वाचं, प्रश्न विचारा. तज्ज्ञ असणं चुकीचं नाही, पण आंधळेपणाने तज्ज्ञांवर अवलंबून राहणं तुमच्या विचारशक्तीला मारतं. प्रकरण 4. गुंतागुंत म्हणजे गोंधळ नाही. तुम्हीही असं कोणीतरी पाहिलं असेल जो कोणाच्याही आयुष्यातील अडचणी 2 ओळींमध्ये सोडवतो. अरे, एवढं काय विचार करतोस? सरळ राजीनामा दे आणि आवड पाळ. किंवा जर त्रास होत असेल तर ध्यान कर, सगळं ठीक होईल. या गोष्टी ऐकायला छान वाटतात, जसं कोणीतरी आयुष्याच्या सगळ्या गुंतागुंती साफ करून एक साधी सारांश काढली. पण जेव्हा तुम्ही स्वतः त्या समस्येत अडकता तेव्हा तुम्हाला कळतं की त्या गोष्टी तितक्याच पोकळ आहेत जितकी इन्स्टाग्रामवरची प्रभावशाली व्यक्तींची हास्य. बाहेरून काही आणि आतून काही. मायकल ब्लासलँड या पृष्ठभागी विचारांना आव्हान देतात. ते म्हणतात, जर कोणी तुमच्या जटिल समस्येचं उत्तर खूप सहजपणे देत असेल तर एकतर त्याला ती नीट समजलेली नाही किंवा तो अतिसरलीकरण करत आहे. आणि हीच गोष्ट आपण ओळखायला हवी. कारण बऱ्याचदा आपण इतके थकलेले असतो, इतके हताश असतो की कोणतंही नीट, स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण उत्तर आपल्याला ताबडतोब आकर्षक वाटतं. पण हीच साधी उत्तरं आपली खरी समजण्याची क्षमता कुंठित करतात. आपण विसरतो की जग सोपं नाही, माणूस सोपं नाही, नाती सोपी नाहीत. एकाच माणसाला समजणंही सोपं नाही. तो सकाळी खूप प्रेरित असतो आणि संध्याकाळपर्यंत अस्तित्वाच्या संकटात बुडतो. विचार करा, तुम्ही स्वतःचा मूड समजू शकत नाही, तरीही तुम्ही अपेक्षा करता की जगातील सर्व समस्यांचे तयार उपाय असतील. ब्लासलँड इथे जबरदस्त अंतर्दृष्टी देतात. गुंतागुंतीला गोंधळ समजू नका. जटिलतेचा अर्थ असा नाही की काहीतरी चूक आहे. ती फक्त सांगते की गोष्टी बदलत आहेत, विकसित होत आहेत, एका प्रक्रियेत आहेत. आपल्या समाजात आपण असा समज बनवला आहे की जर काही समजलं नाही तर ते चुकीचं आहे. पण प्रत्यक्षात गोंधळ हा स्पष्टतेपासून एक पाऊल दूर असतो. हे पुस्तक तुम्हाला सांगतं, जटिलता ही बदलाची खाण आहे. जे आपल्याला गुंतागुंतीचं वाटतं तेच आपल्याला खोल विचार करण्यास भाग पाडतं आणि विचारातूनच बदल येतो, नाही का? जी गोष्ट खूप सोपी वाटते ती आपल्याला फारसं बदलत नाही. पण जी गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते तीच आपल्याला आतून तोडते, पुन्हा जोडते आणि नवं बनवते. आता जरा तुमच्या आयुष्यात मागे वळून पहा. तुम्ही असा टप्पा अनुभवला नाही का जेव्हा सगळं गुंतागुंतीचं होतं, काहीच समजत नव्हतं? तुम्ही गोंधळले होते, त्रस्त होते. पण काही काळानंतर जेव्हा तुम्ही त्या टप्प्यातून बाहेर पडलात तेव्हा तुम्हाला कळलं की तोच काळ तुम्हाला सर्वात जास्त शिकवून गेला.
त्या काळाने तुम्हाला कणखर बनवलं, जागरूक बनवलं, जमिनीवर आणलं. हाच आहे जटिलतेचा सामर्थ्य. पण नेमकं काय होतं जेव्हा आयुष्य गुंतागुंतीचं होतं तेव्हा आपण घाबरतो. आपण म्हणतो, हे तर खूप गुंतागुंतीचं आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे. आणि तेव्हाच कोणीतरी येतं आपल्या अर्धवट सल्ल्यासह. अरे, हे सगळं जास्त विचार आहे, रिलॅक्स कर. आणि आपण त्या साध्या शब्दांवर विश्वास ठेवतो. पण ब्लासलँड इथे आपल्याला सावध करतात. जे लोक जटिल गोष्टी खूप आत्मविश्वासाने सोप्या करतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण जर कोणी खूप जटिल गोष्ट सहज सोडवत असेल तर तो एकतर स्वतः जाळ्यात आहे किंवा तुम्हाला अडकवेल. लक्षात ठेवा, जटिलतेला घाबरू नका. तिच्याशी मैत्री करा, तिच्याशी गप्पा मारा. ती तुम्हाला गुंतवेल पण खोट्या भ्रमांपासूनही वाचवेल. जटिलता तुम्हाला सरळ मार्ग देत नाही, पण ती तुम्हाला मजबूत प्रवासी बनवते. आणि सर्वात मोठी गोष्ट, जटिलता तुम्हाला स्वतःशी जोडते. ती तुमच्या आतल्या थरांना उघडते, तुमच्या विचार प्रक्रियेला खोली देते. प्रकरण 5. अनिश्चिततेत धैर्य लागतं. आपण अशा युगात जगतोय जिथे प्रत्येकाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. गुगलच्या सर्च बारमध्ये 2 अक्षरं टाका आणि सेकंदात तुम्हाला जगभरातली हजारो मतं मिळतील. यूट्यूबवर प्रत्येक मुद्द्यावर तज्ज्ञांचं विश्लेषण तयार आहे. ट्विटरवर प्रत्येकजण राजकीय रणनीतिकार आहे. इंस्टाग्रामवर प्रत्येकजण जीवन प्रशिक्षक आणि लिंक्डइनवर प्रत्येकजण दूरदृष्टीचा विचारवंत. पण या सगळ्या गोंगाटात जर कोणी साधेपणाने म्हणालं, मला माहीत नाही, तर आपण चकित होतो. आपल्याला सवय नाही कोणाला असं म्हणताना ऐकायची. पण सत्य हेच आहे मित्रांनो, खरे आणि यशस्वी लोक वारंवार निर्भयपणे म्हणतात, मला माहीत नाही, आणि फक्त म्हणत नाहीत तर या गोष्टीत आरामात जगतात. मायकेल ब्लासलँड यांचं द हिडन हाफ आपले डोळे या अस्वस्थ सत्याकडे उघडतं की आयुष्यातले सर्वात मोठे बदल, सर्वात मोठे निर्णय आणि सर्वात जास्त शिकवण न जाणण्यापासून सुरू होते, सर्व जाणण्यापासून नाही. मला माहीत नाही म्हणणं सोपं नाही. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय की जो जाणतो तोच पुढे जाईल, त्यालाच मान मिळेल, तोच हुशार ठरेल. परीक्षेत जे उत्तर येत नाही तो नापास ठरतो. मुलाखतीत जो म्हणतो मला माहीत नाही तो नाकारला जातो. मग आपण न जाणण्याला कमजोरी, लाज आणि अपयशाशी जोडलं. पण ब्लासलँड या पुस्तकात सांगतात की न जाणणं ही कमजोरी नाही, तर बौद्धिक प्रामाणिकपणा आहे. मला माहीत नाही म्हणणं म्हणजे तुमचा अहंकार तोडणं आहे. हे मान्य करणं की जग तुमच्या विचारापेक्षा मोठं आहे आणि आपण त्यातला एक छोटासा भाग आहोत. आणि मित्रांनो, जेव्हा एखादा मोठा CEO, शास्त्रज्ञ किंवा नेते असं म्हणतो, तेव्हा ती गोष्ट आणखी प्रभावी होते. कारण तेव्हा आपल्याला कळतं की खरं सामर्थ्यवान माणूस तो नाही जो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, तर तो आहे जो चुकीचं ठरल्यानंतरही आपलं मत बदलू शकतो. या पुस्तकाची सर्वात ताकदवान गोष्ट हीच आहे. तुमचं वाढणं खात्रीतून येत नाही, तर अनिश्चिततेतून येतं. जेव्हा तुम्ही जाणता की तुम्ही सर्व काही जाणत नाही, तेव्हाच तुम्ही शिकायला लागता. जेव्हा तुम्ही मानता की तुमचे विचारही चुकीचे असू शकतात, तेव्हाच तुम्ही त्यांना विकसित करता. जेव्हा तुम्ही मानता की मला माहीत नाही म्हणायला घाबरत नाही, तेव्हाच तुम्ही त्या ज्ञानाकडे वाटचाल करता जे पृष्ठभागी नाही तर खोल आहे. आता विचार करा, आपण किती वेळा अशा लोकांचं अनुकरण करतो जे सर्व काही पूर्ण खात्रीने सांगतात, हेच बरोबर आहे, जर हे केलं नाही तर तुम्ही अपयशी व्हाल, यशस्वी होण्याचा फक्त हाच मार्ग आहे. आणि आपण त्या आत्मविश्वासात वाहून जातो, हे न जाणता की तोही माणूस आहे, तोही चुकीचा असू शकतो. हाच आंधळा विश्वास आपली विचारशक्ती कमजोर बनवतो. आणि इथेच द हिडन हाफ आपल्याला हादरून टाकतं. ब्लासलँड यावर जोर देतात की खरं धैर्य तेव्हा दिसतं जेव्हा तुम्ही अनिश्चिततेत स्थिर राहता, जेव्हा तुम्ही गोंधळाला सामोरं जाता आणि घाबरत नाही, जेव्हा तुम्ही मान्य करता की मला संपूर्ण दिसत नाही, तरीही तुम्ही एक माहितीपूर्ण, प्रामाणिक पाऊल उचलता. हेच धैर्य आहे, हीच प्रगल्भता आहे आणि हीच खऱ्या जागरूक व्यक्तीची ओळख आहे. प्रकरण 6. सर्व तथ्यांशिवाय पुढे जा. सामान्य माणसाची सर्वात मोठी लढाई कोणती? बाह्य जगाशी नाही, तर त्या आतल्या अतिविचाराच्या क्षेत्राशी, जिथे प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी डोक्यात हजार काय होईल जर घिरट्या घालतात. काहीतरी करायचं ठरवलं आणि तेव्हाच आतून आवाज येतो, थांब, जरा आणखी विचार करूया, जरा आणखी संशोधन करूया. अजून सगळं स्पष्ट नाही, सगळं समजलं की मग करू. आणि या सगळं परिपूर्ण झाल्यावरच्या मानसिकतेत आपण वर्ष काढतो. आणि ते काम, ते स्वप्न, ते नातं जे आपल्याला आयुष्याच्या नव्या मार्गावर नेऊ शकत होतं, ते तिथेच राहतं, डोक्यातील कपाटात धूळ खात. मायकेल ब्लासलँड यांचं द हिडन हाफ आपल्याला इथे थेट हादरतं. आयुष्य त्या लोकांचं नसतं जे सर्व काही जाणतात,
तर त्या लोकांचं असतं ज्यांच्यात कृती करण्याचं धाडस असतं, जरी त्यांच्याकडे सर्व माहिती नसली तरी. ते म्हणतात, आता छोटी कृती करा, कारण ही छोटी कृतीच त्या मोठ्या बदलाचं बीज आहे, जे कदाचित तुम्हाला अजून दिसत नाही, पण ते खरं आहे, ते सामर्थ्यवान आहे. आपण सगळे आपापल्या परिपूर्णतेच्या आजाराने ग्रस्त आहोत. आपण समजतो की जोपर्यंत सर्व तथ्य हातात नाहीत, तोपर्यंत निर्णय घेणं मूर्खपणाचं आहे. आणि हो, हा विचार तर्कसंगत वाटतो. शहाणा माणूस आधी विचार करतो, मग करतो. पण अडचण तेव्हा येते जेव्हा हा विचार विश्लेषणाच्या अंधारात अडकतो. जेव्हा आपण विचारात इतके थकतो की काही करण्याची ताकदच उरत नाही. जेव्हा भीती, संभ्रम आणि काय होईल कोण जाणेचा विषारीपणा आपल्या पृथ्वीच्या धैर्याला गिळंकृत करतो. ब्लासलँड इथे सांगतात, तुम्ही कितीही विचार केला, कितीही माहिती गोळा केली, तरी काहीतरी लपलेलं राहणारच. तोच लपलेला अर्धा भाग जो नेहमीच अप्रत्याशित राहील. आणि म्हणूनच जर तुम्ही असं समजून थांबलात की सर्व काही माहीत झाल्यावर सुरुवात करू, तर खरं सांगतो, तुम्ही कधीच सुरुवात करू शकणार नाही. कारण तो सर्व काही माहीत होण्याचा क्षण कधीच येणार नाही. आणि जर तुम्ही कृतीपासून पळत राहिलात, तर आयुष्यही तुमच्यापासून पळत राहील. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक अगदी सामान्य साधनांचंही कमाल करतात. ते तज्ज्ञ नसतात, त्यांच्याकडे जगाची सर्व माहिती नसते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट असते, पाऊल उचलण्याचं धैर्य. ते योजनावर योजना बनवत नाहीत, ते आधी चालतात, मग मार्गात शिकतात. आणि हाच करताना शिकण्याचा दृष्टिकोन त्यांना तिथे घेऊन जातो, जिथे बसून विचार करणारे कधीच पोहोचत नाहीत. आता जरा स्वतःकडे वळा. तुम्ही कधी काहीतरी करण्याचा विचार केला आहे का? पण फक्त यामुळे थांबलात की जरा आणखी विचार करू. नवं कौशल्य शिकणं, नोकरी बदलणं, नात्यात पुढे जाणं किंवा बाहेर पडणं. आपण अनेकदा सर्व काही जाणण्याची वाट पाहतो. पण ब्लासलँड स्पष्ट सांगतात की ही प्रतीक्षा जास्त नुकसान करते, कारण वेळ कोणाची वाट पाहत नाही. त्यांचा सल्ला क्रांतिकारी नाही, तर व्यावहारिक आहे. आता छोटी कृती करा. तुम्ही संपूर्ण जिना पाहू शकत नाही, काही हरकत नाही. पहिलं पाऊल तरी उचला, कारण पहिलं पाऊल उचलल्याने गती निर्माण होते, आणि हीच गती तुमची भीती आत्मविश्वासात बदलते. तुम्ही छोटी कृती करता आणि तुम्हाला स्पष्टता मिळायला लागते. ही स्पष्टता कृतीतून येते, फक्त विचारमंथनातून नाही. आणखी एक चूक आपण करतो, ती म्हणजे दुसऱ्यांची खात्री पाहून स्वतःला कमी लेखणं. जेव्हा कोणी खूप आत्मविश्वासाने एखाद्या निर्णयाबद्दल बोलतं, तेव्हा आपण विचार करतो, हा किती खात्रीने बोलतोय, मी का नाही? पण तुम्हाला दिसत नाही की त्याची खात्री ही एक भ्रम असू शकते. बऱ्याचदा लोक तथ्यांशिवायही आत्मविश्वासाने बोलतात, आणि आपण तथ्यांसहही भीतीत बुडालेले असतो. म्हणून महत्त्वाचं हे नाही की तुम्ही सर्व काही जाणता, तर हे आहे की तुमच्यात काहीतरी सुरू करण्याची ताकद आहे. निष्कर्ष, अनिश्चिततेला मिठी मारा. आता तुम्ही हा संपूर्ण प्रवास ऐकला, समजला आणि अनुभवला, जिथे खात्रीची चादर बाजूला करून आपण जटिलतेच्या थरांना स्पर्श केला. जिथे आपण जाणलं की आपला प्रत्येक विचार, प्रत्येक विश्वास, प्रत्येक निर्णय यामागे एक लपलेला अर्धा भागही आहे. आता थांबून विचार करा. आता प्रश्न हा नाही की तुम्ही काय जाणता. प्रश्न हा आहे की जे तुम्हाला माहीत नाही, त्या भागासाठी तुम्ही तयार आहात का? तुम्ही त्या शंकेला जागा द्यायला तयार आहात का, जी तुमच्या विचारांना हादरवत नाही तर खोल करते? मायकल ब्लासलँड यांचं द हिडन हाफ हेच सांगतं की जगाला पूर्णपणे जाणून घेणं, समजून घेणं हा एक भ्रम आहे, आणि हा भ्रम जितका सुंदर दिसतो तितकाच धोकादायकही आहे. आपण इच्छितो की आपलं आयुष्य रेषीय असावं, स्वच्छ असावं, सर्व काही अपेक्षित असावं, प्रत्येक कारणाचा एक सरळ परिणाम असावा. पण आयुष्य ही काही एक्सेल शीट नाही. ही एक जटिल, गुंजणारी, फिरणारी, बदलणारी कथा आहे, ज्यात अनेक भाग असे आहेत जे आपल्या नियंत्रणात नाहीत आणि समजतही नाहीत. आणि हेच न दिसणारे भाग आपल्या आयुष्याला खरी दिशा देतात. आता प्रश्न असा आहे की आपण या अनिश्चितेला घाबरायचं की तिला मिठी मारायची? ब्लासलँड हा प्रश्न आपल्यासमोर ठेवून आपल्याला एका नव्या विचाराकडे घेऊन जातात. ते म्हणतात, शंका ही पराभव नाही, ती तुमची सर्वात मोठी साथीदार आहे. शंकेचा अर्थ तुम्ही जागरूक आहात, तुम्ही विचार करता, तुमच्याकडे तुमच्या विचारांना आव्हान देण्याचं धैर्य आहे. आणि हेच खरं प्रगल्भपण आहे. जो माणूस प्रत्येक गोष्टीबद्दल खूप खात्रीने बोलतो, तो अनेकदा स्वतःच्या विचारात बंद असतो. पण जो म्हणतो, कदाचित मी चुकीचा असू शकतो, तोच खऱ्या अर्थाने शिकण्यासाठी तयार असतो. या पुस्तकाचं सर्वात मोठं भेट म्हणजे हा अहसास, मला माहीत नाही म्हणणं ही कमजोरी नाही, तर खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही ही विचारसरणी स्वीकारता, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक शांत जागरूकता येते. आता तुम्ही त्वरित प्रतिक्रिया देत नाही, तर खोलवर निरीक्षण करता. आता तुम्ही कोणत्याही तज्ज्ञाच्या खात्रीखाली दबत नाही, तर तुमच्या प्रश्नांना जगायला लागता.
तुम्ही बदलांना घाबरत नाही तर त्या समजायला लागता. तुम्ही अशा नेत्यात बदलता जो म्हणतो, मला माहीत नाही पण मी जाणून घ्यायला तयार आहे. तुम्ही अशा माणसात बदलता जो दुसऱ्यांना विचार करण्याचं स्वातंत्र्य देतो आणि स्वतःचं मत लादण्याची गरज भासत नाही. तुम्ही कठोर राहत नाही तर लवचिक बनता, कारण आता तुमची ताकद ज्ञानात नाही तर जिज्ञासेत आहे. तुमची शक्ती खात्रीत नाही तर अनुकूलतेत आहे. आता विचार करा, जर आपण सगळे थोडंसं मी चुकीचा असू शकतो असा विचार करून चाललो तर काय होईल? आपला समाज अधिक शांत, अधिक सहनशील आणि अधिक समजूतदार होणार नाही का? आजची सर्वात मोठी लढाई ही कोण बरोबर आहे याची नाही, तर कोण ऐकायला तयार आहे याची आहे. आणि हे पुस्तक आपल्याला ऐकायला शिकवतं. दुसऱ्यांचं बोलणं, स्वतःच्या शांतता आणि तो न बोललेला भाग ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल, जर तुम्हाला वाटलं की गोष्टी फक्त तुमच्यासाठीच नाही तर इतरांसाठीही महत्त्वाच्या आहेत, तर हे पुढे न्या. आमच्या बुक्स रीडर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सच्च्या, विचार बदलणाऱ्या ऑडिओ बुक आणि कल्पना तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील. जर एकाही ओळीने तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत आणि त्या एका व्यक्तीसोबत शेअर करा जो सध्या स्वतःबद्दल गोंधळात आहे. कारण कोण जाणे, या पुस्तकातील एक ओळ कोणाचं आयुष्य बदलू शकेल. आणि हो, जर तुम्हाला हवं असेल की आम्ही आणखी कोणती पुस्तकं अशा खोलवर सांगावी तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची जिज्ञासाच आमचा पुढचा भाग ठरवेल. हे संपूर्ण मराठी भाषांतर आहे. जर तुम्हाला यात काही बदल किंवा अतिरिक्त स्पष्टीकरण हवं असेल तर कळवा.